डिअर स्टुडंट, वन्स अगेन वेलकम टू माय व्हिडिओ. आज आपण प्रोनाउन्सचा टॉपिक डिस्कस करत आहोत, जो की आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा आपण डिस्कस केलं होतं. त्यामध्ये आपण पाहिलं होतं की काइंड्स ऑफ प्रोनाउन्स. त्यामध्ये आपण पर्सनल प्रोनाउन्स हा टॉपिक आपला डिस्कस झालेला होता. त्यामध्ये सेकंड पाहिलं होतं आपण पॉझेसिव्ह प्रोनाउन्स, रिफ्लेक्सिव्ह प्रोनाउन्स, रेसिप्रोकल प्रोनाउन्स, एम्फॅटिक प्रोनाउन्स, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स, डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स, इंट्रोगेटिव्ह प्रोनाउन्स आणि रिलेटिव्ह प्रोनाउन्स. असे टोटल आपण प्रोनाउन्सचे 9 टाइप्स पाहिलेले आहेत, टाइप्स पाहिलेले आहेत. परंतु त्यामध्ये आपण जो डिस्कस केलेला आहे डीपमध्ये टॉपिक तो होता पर्सनल प्रोनाउन्स. आणि आजही आपल्याला पर्सनल प्रोनाउन्सवरती कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात आणि त्यामधले काही रूल्स आपल्याला डिस्कस करायचे आहेत, जे की तुम्हाला एरर्सवरती क्वेश्चन्स विचारले जातात. ठीक आहे. सो पर्सनल प्रोनाउनमध्ये आपण पाहिलेलं आहे सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स. या ठिकाणी सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्समध्ये आपण फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन बघितलेले आहेत. त्याच ठिकाणी आपण त्याचे ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स सुद्धा बघितलेले आहेत, जसं की आयचं मी असेल, वीचं अस असेल, यूचं यूज करतात. त्याचबरोबर हीचं हिम असेल, शीचं हर असेल, देचं देम असेल आणि इटचं इटच असेल. हे झाले सब्जेक्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्स. त्यामध्ये फर्स्ट रूल आपण असा पाहिला होतो की सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्सचा यूज हा सब्जेक्टसाठीच केला जातो आणि ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्सचा यूज हा ऑब्जेक्टसाठीच केला जातो. जर दिलेल्या सेंटेन्समध्ये ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्सचा यूज सब्जेक्टच्या ठिकाणी केला असेल तर ते दिलेलं सेंटेन्स इनकरेक्ट असेल. ते आपण एक्झाम्पल्सद्वारे समजून घेतलं होतं. सेकंड रूल्स आपण पाहिलं होतं की दिलेलं सेंटेन्स हे जर लेटचं सेंटेन्स असेल तर लेटच्या नंतर किंवाही ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्सचा यूज केला जातो, सब्जेक्टिव्ह प्रोनाउन्सचा यूज केला जात नाही. त्या ठिकाणी सुद्धा आपण एररसाठी कसा विचारला जातो तो पण आपण क्वेश्चन पाहिलं होतो या ठिकाणी. तर त्या ठिकाणी आपण लेटच्या नंतर ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्सचा यूज करायचा, हा आपण जो पॉईंट आहे तो डिस्कस केलेला आहे. आज आपल्याला पाहायचा आहे पर्सनल प्रोनाउन्सचा जो थर्ड नंबरचा रूल आहे तो आपल्याला डिस्कस करायचा आहे. थर्ड नंबरचा जो रूल आहे तो काय सांगतो की पर्सनल प्रोनाउन ज्यावेळेस दिलेल्या सेंटेन्समध्ये जर एकाच वर्डसाठी पर्सनल प्रोनाउनमध्ये सब्जेक्टिव्ह म्हणजे फर्स्ट पर्सन असेल, सेकंड पर्सन असेल, थर्ड पर्सन असेल, तिन्ही पर्सनचा किंवा तिन्ही प्रोनाउन्सचा जर यूज होत असेल एकाच वर्डसाठी तर त्यावेळेस त्याच्यासाठी जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स कशा पद्धतीने यूज करायचे. दिलेलं सेंटेन्समध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल तर त्यावेळेस आपल्याला 2, 3, 1 असा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि दिलेल्या सेंटेन्समध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. रूल नंबर थर्ड काय सांगतो की दिलेल्या सेंटेन्समध्ये जर 2 किंवा 3 प्रोनाउन्सचा यूज केला असेल, फर्स्ट, सेकंड, थर्ड प्रोनाउन्सचा यूज केला असेल एकाच वर्डसाठी तर त्यावेळेस जो फॉर्म्युला आहे तो दिलेलं सेंटेन्स हे जर पॉझिटिव्ह असेल तर त्यावेळेस आपल्याला 2, 3, 1 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि दिलेल्या सेंटेन्समध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर त्या ठिकाणी आपल्याला 1, 2, 3 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे 2, 3, 1. ठीक आहे. 1 मिनिट. आता या ठिकाणी 2, 3, 1 हा जो फॉर्म्युला आहे तो काय असेल. ठीक आहे. पर्सनल प्रोनाउन्समध्ये 2, 3, 1 म्हणजे सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, फर्स्ट पर्सन हे आपल्याला यूज करायचं. त्यानुसार आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल यू, ही and I are partners. ओके. तर दिलेले सेंटेन्समध्ये पाहायचे आपल्याला या ठिकाणी यू हे काय आहे, सेकंड पर्सन आहे पर्सनल प्रोनाउन्समध्ये, ही हे थर्ड पर्सन आहे आणि आय हे फर्स्ट पर्सन आहे. सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, फर्स्ट पर्सन जे तुम्हाला सांगितलेलं मॅथमॅटिकल फॉर्म्युला 2, 3, 1 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. दिलेल्या सेंटेन्समध्ये जर पॉझिटिव्हिटी असेल तर आणि त्या ठिकाणी सिंग्युलर प्रोनाउन्स असतील तर प्लुरल प्रोनाउन्ससाठी मात्र आपल्याला फॉर्म्युला 1, 2, 3 हाच यूज करायचा आहे. परंतु सिंग्युलर प्रोनाउन्ससाठी आता यू हे सिंग्युलरसाठी यूज केलं जातं, प्लुरलसाठी ही हे सिंग्युलर आणि आय हे सुद्धा सिंग्युलर. सिंग्युलर प्रोनाउन्स असतील तर 2, 3, 1 अशा पद्धतीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. आणि यावरती तुम्हाला एररवरती क्वेश्चन्स विचारले जातात या फॉर्म्युल्यावरती. सेकंड एक्झाम्पल बघूयात आपण. ही अँड आय आर गुड फ्रेंड्स. आर गुड फ्रेंड्स.
ओके. आता दिलेल्या सेंटेन्स मध्ये पहा, या ठिकाणी आता वरती आपण पाहिलेले तीन प्रोनाउन्स यूज केलेले आहे. सेकंड पर्सन, थर्ड पर्सन, फोर्थ पर्सन. परंतु सेकंड एक्झाम्पल मध्ये पहा, आता आपल्याला पाहिजे की फक्त टू प्रोनाउन्स यूज केलेला आहे, सेकंड पर्सन अँड फर्स्ट पर्सन. आता यावेळेस आपल्याला काय वाटतं की दिलेल्या सेंटेन्स मध्ये ओन्ली टू प्रोनाउन्स आहेत. तर ही हे काय आहे, थर्ड पर्सन आहे, आय हे फर्स्ट पर्सन आहे. याचा जो सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स करेक्ट आहे, त्यामुळे दिलेलं जे एक्झाम्पल आहे तेही करेक्ट असेल. म्हणजे हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात आला असेल की दिलेल्या सेंटेन्स मध्ये पॉझिटिव्हिटी असेल तर 2 3 1 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. याच्यानंतर बघूयात आपण दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर त्यावेळेस कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे ते पहा. 1 2 3 दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर 1 2 3 फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर निगेटिव्हिटी असेल तर. फॉर एक्झाम्पल, you and he are spoiled party. ओके. अरे या ठिकाणी पहा, या ठिकाणी आता हे जे सिक्वेन्स आहे, यू हा काय आहे, सेकंड पर्सन आहे, आणि हे काय आहे, या ठिकाणी थर्ड पर्सन आहे. तर या ठिकाणी पहा, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन सिक्वेन्स आली का नाही, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन. दिलेल्या सेंटेन्स मध्ये आपल्याला निगेटिव्हिटी वाटत आहे. निगेटिव्हिटी असेल तर या ठिकाणी आपल्याला 1 2 3 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. एरर्स होते, यावरती क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर वर्ब साठी वेगवेगळे प्रोनाउन्स यूज होत असेल, फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, तर त्यावेळी दिलेल्या सेंटेन्स मध्ये पॉझिटिव्हिटी असेल तर 2 3 1 यूज करायचे, आणि निगेटिव्हिटी असेल तर 1 2 3 यूज करायचे. हा जो रूल आहे तो लक्षात ठेवायचा आहे. त्याचनुसार जर दिलेल्या सेंटेन्स मध्ये प्लुरल प्रोनाउन्स यूज होत असेल, आता प्लुरल मध्ये आपल्याला माहिती आहे यू हे सिंग्युलर ॲज वेल ॲज प्लुरल साठी यूज केलं जातं. वी हे जे आहे ते प्लुरलच आहे फर्स्ट पर्सन मध्ये, आणि दे हे जे आहे ते सुद्धा प्लुरलच आहे. तर याच्यानुसार एक एक्झाम्पल बघूया. जर दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर प्लुरल प्रोनाउन्स असतील तर त्यावेळेस 1 2 3 हा फॉर्म्युला यूज केला जातो, हीच मेथड यूज केली जाते दिलेल्या एक्झाम्पल मध्ये. ठीक आहे. जसं की फॉर एक्झाम्पल, we and you cannot live together. ओके. दिलेल्या सेंटेन्स मध्ये पहा, वी हे सुद्धा प्लुरल फॉर्म आहे आणि यू हा सुद्धा काय आहे, प्लुरल प्रोनाउन्स आहे. हे जे आहे ते फर्स्ट पर्सन आहे आणि हे जे आहे सेकंड पर्सन आहे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन दिलेल्या सेंटेन्स मध्ये प्लुरल प्रोनाउन्स असतील तर त्यावेळेस सुद्धा तुम्हाला 1 2 3 हा जो फॉर्म्युला आहे तोच यूज करायचा आहे. ओके. समजला हा रूल? रूल नंबर 3 समजला का? पर्सनल प्रोनाउन्स मधला काय सांगत आहे रूल नंबर 3 की दिलेल्या सेंटेन्स मध्ये जर वर्ब साठी प्रोनाउन्स यूज होत असेल, अनेक प्रोनाउन्स यूज फर्स्ट सेकंड थर्ड पर्सन मधील, तर त्यावेळेस काय करायचं, तुम्हाला पॉझिटिव्हिटी असेल तर 2 3 1, निगेटिव्हिटी असेल तर 1 2 3, आणि प्लुरल प्रोनाउन असतील तर 1 2 3 हाच फॉर्म्युला यूज करायचे. यानुसार आता तुम्हाला एक्झाम मध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जातात ते बघूयात आपण. ओके. पहा, तुम्हाला एक्झाम्पल्स कसे विचारले जातात, एरर्स होती ते बघूयात. फर्स्ट एक्झाम्पल, फर्स्ट आपण लेटच्या फॉर्म्युल्यानुसार बघूयात. लेट यू अँड आय गो टू प्ले. एरर साठी let you and I go to play. ओके.
आता दिलेलं सेंटेन्स हे इनकरेक्ट आहे हे आपल्याला लक्षात येत आहे. तर दिलेल्या सेंटेन्समध्ये एरर तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे आणि तिथे करेक्शन करून घ्यायचे. तर आपण पर्सनल प्रोनाउन्समध्ये काय फॉर्म्युला पाहिलेला आहे. जर दिलेलं सेंटेन्समध्ये पर्सनल प्रोनाउन्सचा सेकंड फॉर्म्युलानुसार आपण काय पाहिलं, सेकंड रूलनुसार आपण काय पाहिलं की लेटच्या नंतर किंवाही ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्सचा यूज केला जातो. त्यामुळे दिलेल्या सेंटेन्समध्ये एरर काय असेल, आय हे एरर असेल तर करेक्ट काय येईल त्याचा आन्सर, let you and me go to play. सेकंड रूल नुसार मी तुम्हाला सांगितलेलं होते की लेटच्या नंतर किंवाही ऑब्जेक्टिव्ह प्रोनाउन्सचा यूज करायचा आहे. तर अशा पद्धतीचं तुम्हाला एरर्स वरती विचारलं जाऊ शकते एक्झाम्पल. आता सेकंड बघूया जो की आपण आता रूल डिस्कस केलेला आहे त्यानुसार आपण एक्झाम्पल्स पाहणार आहोत. You, he and I have done their job. Sorry, next example. You and I are responsible for this loss. Responsible for this loss. ओके. आता या ठिकाणी पहा एरर काय असेल. यू अँड आय आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस जॉब. दिलेल्या सेंटेन्समध्ये पॉझिटिव्हिटी असेल का निगेटिव्हिटी असेल हे तुम्हाला दिलेल्या सेंटेन्सवरूनच लक्षात येत असेल. तर याचं करेक्ट काय येईल या ठिकाणी पहा. दिलेल्या सेंटेन्समध्ये जर पॉझिटिव्हिटी असती तर त्यावेळेस तुमचं करेक्ट असतं 2, 3, 1. ठीक आहे. या ठिकाणी पहा दिलेल्या सेंटेन्समध्ये यू अँड आय आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस लॉस. सॉरी जॉब आहे. सॉरी या ठिकाणी ओके. तर दिलेल्या सेंटेन्समध्ये या ठिकाणी निगेटिव्हिटी आहे. तर निगेटिव्हिटी असल्यामुळे आपल्याला काय करायचं आहे 1, 2, 3 हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. निगेटिव्हिटी असेल तर काय फॉर्म्युला आहे 1, 2, 3. दिलेल्या सेंटेन्सवरून आपल्याला लक्षात येते फॉर दिस जॉब रिस्पॉन्सिबल, जॉबसाठी रिस्पॉन्सिबल यू अँड आय. तर निगेटिव्हिटी दिसून येते. निगेटिव्हिटी साठी आपण कुठलं पाहिलेलं आहे 1, 2, 3. तर या ठिकाणी करेक्ट काय येईल या ठिकाणी फर्स्ट पर्सन आय and you are responsible for this job. ओके. हे काय असेल करेक्ट असेल फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन जर निगेटिव्हिटी असेल तर. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. I and you are strangers. या ठिकाणी पहा निगेटिव्हिटीच आहे. या ठिकाणी फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आर स्ट्रेंजर. आय अँड यू आर स्ट्रेंजर. तर या ठिकाणी पहा दिलेल्या सेंटेन्समध्ये कसं होईल जर पॉझिटिव्हिटी असेल तर 2, 3, 1 असा फॉर्म्युला आहे. या ठिकाणी सेकंड पर्सन 2 and I, you and I, first person are stranger. ओके. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूयात एक. यू, ही अँड आय
you, he and I must beg sorry. Must beg sorry for the misconduct. ओके, या ठिकाणी सुद्धा फॉर्म्युला यूज कुठला होईल आता या ठिकाणी फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन, थर्ड पर्सन हा फॉर्म्युला यूज होईल कारण की निगेटिव्हिटी असते म्हणून फर्स्ट पर्सन काय आहे दिलेल्या सेंटेन्स मध्ये एरर अशा पद्धतीने विचारलं जातं. तुम्हाला हे सेंटेन्स दिलं जातं, एरर आयडेंटिफाय करा म्हटलं जातं आणि करेक्ट करून द्यायला सांगितलं जातं. तर आय म्हणजे ऑप्शन तिथे दिले जातात तुम्हाला त्यावेळेस लक्षात आलं पाहिजे. फर्स्ट पर्सन, सेकंड पर्सन यू and he must beg sorry for the misconduct. ओके, तर अशा पद्धतीने तुम्हाला एरर्स वरती क्वेश्चन्स विचारले जातात या ठिकाणी. इरेज करूया. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया की राहिलेले जे काही हे पर्सनल प्रोनाउन्स वरती आपल्याला रूल्स लक्षात आलेले आहेत. रूल नंबर 3 पर्यंत झालेले आहेत. राहिलेले जे रूल्स आहेत ते नेक्स्ट लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत आणि त्याचबरोबर अदर जे प्रोनाउन्सचे कैंड्स आहेत ते पण आपल्याला डिस्कस करायचे आहेत. ओके, बाय ऑल ऑफ यू.